मराठी माणूस आता प्रत्येक व्यवसायात यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे। मग तो वडापावचा व्यवसाय असू दे की आणखी काही, मराठी माणूस कधीच मागे हटत नाही। मित्रांनो, वडापाव हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे। त्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर तर वडापावची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। दिवा शहरातील कृपा वडापाव हे दुकान चालवणाऱ्या राकेश चंदरकर यांच्या दुकानातील वडापावला सुद्धा खूप मागणी असून त्यांच्या दुकानात गिराईकांची कायम गर्दी असते। राकेश चंदरकर यांनी 2013 साली एका छोट्या हातगाडीवर कृपा वडापाव या नावाने 10 रुपयाला वडापाव विकण्यास सुरुवात केली। सुरुवातीला त्यांच्याकडे वडापाव, समोसा, भजीपाव हे पदार्थ मिळायचे। हळूहळू लोकांना त्यांचा वडापाव आवडत गेला आणि कृपा वडापाव सर्वांच्याच आवडीचा होत गेला। लॉकडाऊन नंतर राकेश यांनी हातगाडीवरून आपल्या वडापावला नवीन दुकानात आणले। आता त्यांच्या या नवीन दुकानात खवय्यांची आणखीनच गर्दी वाढली आहे। कृपा वडापाव या दुकानात आता वडापाव सोबतच समोसा, भजीपाव, त्यासोबतच मिसळपाव, दुपारी जेवणासाठी लागणारी व्हेज थाळी, लस्सी, कांदा भजी हे सर्व पदार्थ मिळतात। आता वडापाव सोबतच दुपारी मिळणारी व्हेज थाळी सुद्धा लोकांच्या आवडीची झाली आहे। माझं नाव राकेश चंदरकर। आमचं दुकानाचं सेक्टर हे दिवामध्ये आहे, दिवा सर्कलला आहे। त्याच्यात तुम्ही अवश्य भेटा। आमची धंद्याची सुरुवात 2013ला आम्ही हातगाडी लावायचो। तर हातगाडीवर चालू असताना पब्लिकने थोडीशी साथ दिली आम्हाला, त्यांना वडापाव आवडला। त्याच्यानंतर आम्ही अशी चौकास वाटचाल करत असताना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता आम्ही मोठा शॉप घेतला आहे। त्या शॉप मला जर भेटायची असेल तर अवश्य भेट द्या। टेस्ट खूप छान आहे, मी सांगेन, पण तुम्ही अवश्य भेटल्यानंतर तुम्हाला कळेलच की वडापाव आहे, समोसा पाव आहे, मिसळ आहे, भजीपाव आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही थोडीशी आम्हाला आणखी साथ दिली तर आणखी पुढे आम्ही वाटचाल करू आणि मराठी माणसाला थोडीशी साथ द्या। मराठी माणूस म्हणतात की धंद्यामध्ये कोण नसतो। आम्ही थोडासा प्रयत्न केला, प्रयत्न थोडा सक्सेसफुल झाला असं वाटतं आम्हाला आणि भेट द्यायला तुम्ही अशी आशा बाळगतो। राकेश यांच्या यशाकडे पाहताना मराठी माणूस कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो याची खात्री पटते आणि नवा आत्मविश्वास मिळतो। तुम्हालाही जर दिव्यातील या प्रसिद्ध वडापावची चव चाखायची असेल तर नक्की कृपा वडापाव या वडापावच्या दुकानाला भेट द्या। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।